अमरावती महानगरपालिकेच्या आगामी वर्षासाठी तयार करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने मंगळवारी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला। स्वच्छता, आरोग्य, बांधकाम, उद्यान, प्रकाश व्यवस्था, कर वसुली यांसह नागरी सुविधांशी संबंधित विभागांनी आगामी वर्षासाठी प्रस्तावित निधीबाबत आपले सादरीकरण केले। आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी प्रत्येक विभागाच्या प्रस्तावांवर बारकाईने चर्चा करत आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। शहरातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देणे, शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करणे, रस्ते व पायाभूत सुविधा मजबूत करणे तसेच विविध विकास कामांना गती देण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। तसेच सर्व विभागांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा समावेश करून अंतिम अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून ते पुढील प्रक्रियेसाठी लवकरच महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे सादर करण्यात येणार आहे। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिटे तसेच महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। अमरावती शहराच्या दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी हे अंदाजपत्रक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। आता हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर झाल्यानंतर पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।